नमस्कार सर्वांना। बोटनेक गळ्यावरची सुंदर अशी डिझाईन आपण या ठिकाणी बघणार आहोत। रेडी हाईट 14.5 आहे, तर 1 इंच प्लस करून 15.5। शोल्डर मी 7.5चा घेतलेला आहे। 3 इंचाचा गळा, गळ्याची खोली घेतलेली आहे आपण 10 इंच। 8.5ची छाती आहे, 2 इंच आपला शिलाई मार्जिन बघा, आणि 3 इंचाचा गळा मी रुंदी घेतलेली आहे। या साईडला 3.5 इंचावरती एक खून करून घेऊया आणि याच्यावरती एक रेषा आखून याला गळ्याचा शेप व्यवस्थित देऊन घेऊया। गोलाकार गळ्याचा शेप घ्यायचा आहे। पोटली बटनची डिझाइन आपल्याला या ठिकाणी बनवायची आहे। चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। या पद्धतीने गळा कट करून घ्यायचा आहे। विदाऊट कॅनव्हासचा आपण बोटनेक ब्लाउज कसा रेडी करणार आहोत याच्यामध्ये आपण बघणार आहोत। आता याला मी मागे बंद टाकणार आहे। तुम्ही पाहिजे तर या ठिकाणी बटन टाकू शकता वरच्या साईडला। मी याला पोटली बटन यूज करणार आहे, पण तुम्ही या ठिकाणी प्लेन जरी हा गळा ठेवला तरी खूप सुंदर दिसतो। पैठणीवरचा ब्लाउज आहे। याचा मेन फॅब्रिक कट करून घेतलेला आहे। सरळ ठेवायचा, खाली अर्धा इंच कपडा ठेवायचा आणि याच्यावरती सरळ रेषा आखून घ्यायची। सरळ सरळ आपण कपडा जोडत आहोत, फक्त खाली अर्धा इंच कपडा जास्त ठेवलेला आहे। आता बिना पट्टी लावता मेन अस्तरवर कशी आपण पट्टी लावूया, जी की बिना तुरपाईची, तुम्ही खूप छान पद्धतीने आणि फिनिशिंग खूप सुंदर येते। एकदा नक्की ट्राय करा। या पद्धतीने सरळ एक शिलाई टाकायची, त्याच्यानंतर कपडा असा व्यवस्थित फोल्ड करून ह्याच्यावरती परत एक शिलाई वरच्या साईडला टाकून घ्यायची। अशाने काय होईल की तुम्हाला तुरपाईची गरज पडणार नाही। ब्लाउज एकदम फास्ट शिवणं पण होईल आणि तुरपाईचं पण टेन्शन राहणार नाही, खाली पट्टी लावायचं पण टेन्शन राहणार नाही। आता बघा, आता ह्याला आपल्याला वरच्या साईडला शिलाई टाकून घ्यायची आहे। अर्धा इंचाचा मार्जिन देत पूर्ण गळा आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे। या पद्धतीने तुम्ही पाहिजे तर कॅनव्हास या ठिकाणी यूज करू शकता, पण मी यूज करत नाही आहे। बघा, या पद्धतीने अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिन घेत आपल्याला पूर्ण जो ब्लाउजचा बॅक पार्ट आहे त्याच्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे। कॉर्नर जे आहेत त्याच्यावरती व्यवस्थित या पद्धतीने बघा, बरोबर अर्धा इंचाचा मी शिलाई मार्जिन ठेवलेला आहे। यापेक्षा कमी ठेवला तर जो फॅब्रिक आहे आपला तो सटकून जातो, त्यामुळे अर्धा इंचाचा प्रत्येक ठिकाणी अर्धा इंचाचा शिलाई मार्जिन ठेवायचा आहे। आता हा गळा बघा किती सुंदर आपला रेडी आहे। याला व्यवस्थित कट करून घेऊया। आता ह्या ब्लाउजच्या ज्या स्लीव्ज होत्या पूर्ण स्टोनच्या होत्या, त्या कट करताना माझ्या कैचीची पूर्ण धार गेलेली आहे। तुम्ही बघू शकता फॅब्रिक पण व्यवस्थित कट होत नाही। तर बऱ्याच जणांना असं वाटतं की एकच ब्लाउज आहे, सिंपल तर ब्लाउज आहे, एवढे चार्जेस का घेतात? तर फक्त शिवायचा वेळ नाही तर शिकण्याचे कष्ट पण असतात। आता बघा, कैचीला धार लावायची म्हणजे मला एक्स्ट्राचे जे चार्जेस आहेत ते पे करावे लागणार, वेळ पण त्यामध्ये जाणार। प्रत्येक गोष्ट असते, प्रत्येक ब्लाउजला हुक, लेस, बटन सगळं लागतं, वेळ पण लागतो। त्यानंतर लाईट वगैरे सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्याच। आता व्यवस्थित या पद्धतीने बघा फोल्ड करून घेऊया आणि ह्याचे जे कॉर्नर असतात मधले ते आपल्याला व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत। तर बघा, ह्याच्यावरती सरळ शिलाई टाकून घेऊया। जसा आपण रेग्युलर गळा म्हणजे प्रिपेअर करतो ब्लाउजचा, सेम त्या पद्धतीने शिलाई आपण या ठिकाणी टाकून घेऊया। तर बघा, शिलाई मी या ठिकाणी टाकून घेतलेली आहे। आता पूर्ण ब्लाउज जशास तसा आपण पॅक करून घेऊ। व्यवस्थित हात ठेवत ठेवत याच्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे, म्हणजे ब्लाउजला मध्ये कुठेही चुनी पडणार नाही याचं भान ठेवायचं। प्रत्येक ब्लाउजला ना बऱ्याच वेळेस प्लेट पडतात, असं स्मूथ कपडे असतात त्याला, पण प्लेट न पडता व्यवस्थित आपल्याला हात ठेवत ठेवत शिलाई टाकून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो आपण कट करून घेऊया। खूप सुंदर पद्धतीने बोटनेकचा गळा आपला रेडी होणार आहे। पैठणी साडीवरच्या ज्या लग्नाच्या ऑर्डर आहे त्यातलाच एक ब्लाउज आहे। या पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे आणि ह्याच्यावरती टक्स टाकून घ्यायचे, जे की आपण रेग्युलर ब्लाउजला टाकतो त्या पद्धतीने। आता टक्स टाकताना तुम्ही जर नवीन असाल तर 4 इंचावरती घेऊन तुम्हाला टक्स टाकायचे आहेत। शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे की ब्लाउजचा जो बॅक पार्ट असतो त्याला टक्स कसे टाकायचे। बघा किती सुंदर बॅक पार्ट रेडी झालेला आहे। तुम्ही पाहिजे तर याला नॉट लावू शकता, तुम्ही पाहिजे तर याला बटन लावू शकता, असाही तुम्ही ठेवू शकता, पण मला या ठिकाणी पोटली बटन रेडी करायचे आहे। त्यासाठी आपण इथे फॅब्रिक घेऊया। आता हा मेजरमेंटनुसार तुम्ही याला कपडा घेऊ शकता, पण 2.5 पावणे 3 इंचापर्यंत पण कपडा पुरेसा असतो, कधी कधी 4-5 म्हणजे जसा कपडा असेल त्या पद्धतीने। आणि आता हे जे थर्माकोलचे छोटे छोटे बॉल्स आहेत बघा, ते आपल्याला यूज करायचे आहे यासाठी, पोटली बटन यूज करण्यासाठी। तुम्ही पाहिजे तर मशीनवर पण हे बनवू शकता, तुम्ही पाहिजे तर ह्याला हाताने पण बनवू शकता। मी शक्यतो हाताने बनवते, काही मशीनवर पण बनवते, जसं सोपं जाईल तसं। आता मी या ठिकाणी तुम्हाला 2-4 बनवून दाखवते, जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल। या पद्धतीने याला पकडायचं आहे आणि व्यवस्थित याला पॅक करायचे आहे।
या पद्धतीने बघा कट करून घेऊया। या पद्धतीने भरपूर आपल्याला बनवून घ्यायचे आहे। बोटनेक गळा म्हणजे 3 इंचाची रुंदी आहे आणि आपण त्याला पॅक केल्याच्या नंतर गळा रेडी केल्याच्या नंतर 3.5 पर्यंत ती होते। तर त्याला भरपूर पोटली बटन लागणार आहे, जवळपास 22, 23, 25 पर्यंत। या पद्धतीने पोटली बटन जे आहे ते रेडी करून घ्यायचे। आता बघा मी याला स्लीव्ज डिझाईनच्या टाकलेल्या आहे, स्लीव्जचा व्हिडिओ अपलोड केला आहे। तुम्ही अजून बघितला नसेल तर बघून घ्या। डिझायनर स्लीव्ज आहे, त्यामुळे कपडा जो होता मेन फॅब्रिक भरपूर लागला होता स्लीव्जला, त्यामुळे जे फॅब्रिकचे उरलेले छोटे छोटे तुकडे होते तेच मी या ठिकाणी जमा करून पोटली बटन बनवत होते। भरपूर जमा केले म्हणजे इव्हन मला लटकनला पण कपडा शिल्लक राहिला नव्हता। पोटली बटन जवळजवळ असले ना तर खूप सुंदर वाटतात, त्यामुळे तुम्ही या पद्धतीने बनवून घ्यायचे आहे। बघू शकता आता यातल्या 2-4 आपल्याला एक्स्ट्रा बनवायच्या, कारण की ते फॅब्रिकमध्ये कुठेतरी हरवून जातात, त्यामुळे एवढे सगळे मी रेडी केलेले आहे, काही बाजूला ठेवले आहे। आता बघा हा कपडा घेऊ आणि 1-1 इंचाच्या अंतरावरती पूर्ण पोटली बटन जे आहे ते आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहे। या पद्धतीने बरेच जण दोन्ही फॅब्रिकच्या मध्ये पोटली बटन दाबतात, पण त्याची फिनिशिंग म्हणजे मला हीच आवडते। याच पद्धतीने लावलेले पोटली बटन आवडतात, कारण की खूप सुंदर वाटतात हे पण, आणि मध्ये असेल ते पण ठीक आहे, प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते। या पद्धतीने 1-1 इंचाच्या अंतरावरती पूर्ण पोटली बटन जे आहे ते आपल्याला लावून घ्यायचे आहेत, रेडी करून घ्यायचे आहेत। याच्यावरती आपण सुंदर अशी लेस पण लावणार आहोत। पूर्ण गळ्याला आपल्याला 1-1 इंचाच्या अंतरावरती बघा। अजून जर एक्स्ट्रा फॅब्रिक असता तर मी अजून याला 2-4 जरी एक्स्ट्रा पोटली बटन बनवले असते तरी अजून हे सगळे जवळजवळ आले असते, तरी पण ठीक आहे, एवढं काही दूर झालेलं नाही। बघू शकता खूप सुंदर ह्याला लुक आलेला आहे ब्लाऊजला। आता मी इथे नॉट लावणार आहे, तुम्ही पाहिजे तर बटन वगैरे लावू शकता मागच्या साईडला, जे आपण रेग्युलर नॉट लावतो त्या पद्धतीने। बघा खूप सुंदर मी तुम्हाला जवळून दाखवत आहे, या पद्धतीने लावायचे पोटली बटन। मशीनवर लावताना थोडंसं हार्ड जातं, जर साधी मशीन असेल किंवा छोटी मशीन असेल तर थोडंसं धागा तुटतो, त्यामुळे थोडेसे सुई व्यवस्थित वापरायची। तुम्ही ऑर्गनची वगैरे सुई वापरली तर जास्त वेळ पण लागत नाही आणि फिनिशिंग पण थोडीशी छान येते। पूर्ण हाताला आपल्याला लावून घ्यायचे आहे। बघा पूर्ण गळ्याला मी पोटली बटन लावून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता खूप सुंदर लुक आलेला आहे। आता जे याचे एक्स्ट्रा फॅब्रिक असतात ते धागे मी कट करून घेते, कारण की सुई ज्यावेळेस आपण या पोटली बटन स्टिच करतो त्यावेळेस बऱ्याच वेळा धागा तुटतो। आता मी लेस इथे बघते याला कोणती जशी मॅच होईल त्या पद्धतीची लेस मी या ठिकाणी लावत आहे। तुम्ही बघू शकता जसा शेड होता स्लीव्जच्या बॉर्डरचा सेम त्या कलरची मी या ठिकाणी लेस घेतलेली आहे। मी अगोदर पिंक ट्राय केली होती पण ती व्यवस्थित वाटत नव्हती, त्यामुळे गोल्डन मी शेड या ठिकाणी यूज केलेला आहे। बघा खूप सुंदर पद्धतीने मी पोटली बटन तुम्हाला आणि बोटनेक गळा त्याचे जे मेजरमेंट आहे ते पण बघा 34 साईजच्या जे 34 जी चेस्ट साईज असते त्याचा ब्लाऊज आहे। 7.5 इंचाचा आर्म होल आणि 7.5 इंचाचा शोल्डर आपण घेतलेला आहे। या पद्धतीने मेजरमेंट घेतलं तर ब्लाऊज खूप छान आणि शोल्डर वगैरे पॅक होणार नाही आणि व्यवस्थित हे मेजरमेंट एकदम करेक्ट आहे। तुम्ही 32ला पण हे यूज करू शकता, 34ला पण करू शकता, पण शोल्डर जर जास्त असेल तर तुम्ही 7.25 पर्यंत शोल्डर घेऊ शकता किंवा थोडासा आर्म होल त्यामध्ये वाढवून घ्यायचा। बघा पूर्ण गळा आपण या ठिकाणी रेडी करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता लेस लावल्यानंतर खूप सुंदर, आणि याला भरपूर सगळे आपण जर लटकन लावले तर बघूया। आता जो फॅब्रिक आहे तो मला जमा करायला आणि लटकन या ठिकाणी लावायला व्हिडिओमध्ये खूप वेळ जाईल आणि मला तुमचा एवढा जास्त वेळ घ्यायचा नाही आहे। मी फक्त या ठिकाणी नॉट लावून दाखवते, याला लटकन मी नंतर अटॅच करेल। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। तुम्ही बोटनेक पद्धतीची जी ब्लाऊज असतात ती या पद्धतीनेच घेता का, म्हणजे मेजरमेंट वगैरे काही वेगळे मेजरमेंट असतील तर माझ्यासोबत नक्की शेअर करा। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अजून कोणत्या म्हणजे कोणत्या मापाचा मेजरमेंट पाहिजे तुम्हाला बोटनेकचा ते पण मला नक्की सांगा। आता इथे नॉटच्या ऐवजी तुम्ही बटन लावू शकता, पण ठीक आहे मला नॉट पाहिजे होते म्हणून मी नॉट लावले। चला अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।